नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कन्यापूजन करावे, कन्यापूजन केल्यामुळे काय काय फायदे होतात, त्याचा विधी काय आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्री म्हणजे साक्षात जगतजननी दुर्गा देवीचा उत्सव। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण स्त्री शक्तीची उपासना करतो आणि आपली जी कुलदेवी असेल तिची भक्ती आपण मनोभावे करत असतो, कारण कुलदेवीचा आशीर्वाद मिळणं आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी खूप महत्त्वाचे आहे। नवरात्री सुरू झाल्यानंतर आपण पहिल्या दिवशी घटस्थापना करतो, नंतर एक एक दिवस आपली देवीची वेगवेगळी भक्ती आणि वेगवेगळे विधी करणे सुरू असते। देवीसाठी हवन करणे, वेगवेगळे नैवेद्य दाखवणे, देवीची ओटी भरणे, देवीची तळी भरणे, दुर्गा सप्तशतीचे पठण करणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी देवीसाठी आपण करत असतो, जेणेकरून देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा। देवीचा वरदहस्त आपल्या मुलाबाळांवर व कुटुंबावर नेहमी राहावा, म्हणून देवीसाठी हे वेगवेगळे विधी आपण करत असतो। आता या सगळ्यांमध्ये अजून एक महत्त्वाचा विधी म्हणजे कुमारिका पूजन। आपण नवरात्रीमध्ये केले नाही तर नवरात्रीचे पूर्ण फळ मिळणार नाही किंवा आपलं व्रत अपूर्ण राहिल्यासारखे होईल। कुमारिका पूजनासाठी कोणत्या वयाच्या मुलींना आपण आपल्या घरी बोलवावं किंवा किती वर्षापर्यंतच्या मुलींना घरी बोलवू शकतो हे पाहूयात। तर कुमारिका पूजनासाठी 2 वर्षाच्या पुढे आपण बोलवू शकतो ते 10 वर्षापर्यंतच्या मुलींना आपण घरी बोलवू शकतो। मग प्रत्येक कुमारिका ही 2च वर्षाची असली पाहिजे किंवा प्रत्येक कुमारिका ही 8च वर्षाची असली पाहिजे, 10च वर्षाची असली पाहिजे असे काही नाही। 10 वर्षापर्यंतच्या म्हणजे 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या कोणत्याही मुलींना तुम्ही तुमच्या घरी बोलावू शकता। मग तुम्ही 2 मुलींना, 3 मुलींना किंवा 9 मुलींना सुद्धा घरी बोलावू शकता। म्हणजेच काय तर तुम्हाला इथे विषम संख्येमध्ये बोलवले पाहिजे असं काही नाही। बऱ्याचदा पूजेमध्ये विषम संख्येला जरा जास्त मान असतो। उदाहरणार्थ एखाद्याला ओवाळायचे असेल तर 1 वेळा, 3 वेळा, ओटी भरायची असेल तर 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा असे थोडक्यात आपण विषम संख्येला थोडं पाळतो। कन्यापूजन करताना तुम्हाला कोणतेही नियम पाळायची गरज नाही। तुम्ही एक कुमारिका सुद्धा पूजासाठी बोलवू शकता किंवा तुमची स्वतःची कन्या असेल किंवा नातेवाईकांमध्ये कन्या असेल तर 2 ते 10 या वयोगटांपर्यंत बसत असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा कन्यापूजनाला बोलवू शकता। 2 मुलींना, 3 मुलींना बोलवा किंवा जास्तच बोलवायच्या असतील तर 9 मुलींना बोलवू शकता। आता आपण जाणून घेऊया की कोणत्या वयाच्या कुमारिकेला आपण पूजल्याने किंवा पूजन केल्याने त्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात, त्याचबरोबर कोणत्या वयाची कन्या काय स्वरूपात मानली जाते। तर 2 वर्षाची कन्या कुमारिका मानली जाते, म्हणजे देवी कुमारिका स्वरूप मानले जाते। तिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होते। देवी भगवतीच्या एक स्कंद पुराणात हे सांगितले आहे की 2 वर्षाची कन्या कुमारिका असून तिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होते। 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती मानली जाते, तिच्या पूजनामुळे सुख समृद्धी घरात नांदते। 4 वर्षाची कन्या कल्याणी स्वरूप मानले जाते, त्यामुळे आपल्या घराचे कल्याण होते। 5 वर्षाच्या ज्या कन्या आहेत त्यांना रोहिणी स्वरूप मानलं जातं आणि रोहिणी कन्येच्या कुमारिकेला पूजल्यामुळे आपल्याला आजार होण्यापासून मुक्ती मिळते। 6 वर्षाची कन्या कलिका स्वरूप मानले जाते, तिच्या पूजनामुळे राजयोगाची प्राप्ती होते। 7 वर्षाची कन्या चंडिका स्वरूपात मानली जाते, 7 वर्षाच्या कन्या पूजनामुळे ऐश्वर्य प्राप्त होते। 8 वर्षाच्या कन्येचे शांभवी रूप मानले जाते आणि शांभवी रूपाची कन्या पूजल्यामुळे विजयाची प्राप्ती होते किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीत यश मिळत नसेल तर तुम्ही 8 वर्षाच्या मुलींना तुमच्या घरी कन्यापूजनासाठी बोलवू शकता। 9 वर्षाची कन्या देवी दुर्गेचे रूप मानले जाते, देवी दुर्गा शत्रूंचा नाश करते। 10 वर्षाची कन्या
सुभद्राचे स्वरूप मानलं जातं आणि सुभद्रा स्वरूपाची कन्या पूजल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात. आता आपल्याला बघायचे आहे की कन्यापूजन कसे करायचे आहे. तर आता तुमची इच्छा आहे की किती वर्षाच्या मुलींना आणि किती मुलींना तुम्ही घरी बोलावू इच्छिता. एकदा कुमारिका तुमच्या घरी आल्या की बाहेरच एखाद्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि आल्याच त्यांचे सगळ्यांचे पाय धुवून कोरडे करून घरात बोलवावे किंवा मग त्यांना घरामध्ये बोलावून बसायला एक आसन टाकून परातीमध्ये पाणी ठेवून त्यांचे पाय धुवून स्वच्छ कापडाने कोरडे करून घ्यायचे आहेत. एका चौरंगासमोर रांगोळी काढायची आहे. आता आपल्याला कुमारिकेचे पूजन करायचे आहे. पूजेसाठी साहित्य हळद, कुंकू, सुपारी, सोन्याची एक वस्तू, तुपाचा दिवा, गोड पदार्थ, एखादं फूल, अत्तर आणि थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. अक्षदा घ्यायची आहे. कुंकवाने आपल्याला कुमारिकेच्या पायावर स्वस्तिक काढायचे आहे. कुंकवात किंचित पाणी टाकून आणि त्याने आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे. कुमारिकेला आपण चौरंगावर किंवा पाटावर बसवायचे आहे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित स्वस्तिक काढून घेता येते. आता आपण स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्यावर हळदी, कुंकू, अक्षदा आणि फूल व्हायचे आहे. आपल्याला त्यानंतर तिच्या डोक्यावर एखादी ओढणी, चुनरी अशी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हळद, कुंकू लावायचे आहे. सुपारी आणि अंगठीने तिचे औक्षण करून घ्यायचे आहे. जणू आपल्या घरात देवीचे आगमन झाले आहे या भावनेने तिचं औक्षण करायचे आहे. देवी स्वरूप तिला मानायचे आहे. तिला अत्तर लावायचे आहे आणि तिला फुलं सुद्धा आपल्याला द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला खाऊ द्यायचा आहे आणि पूजेच्या ताटाने तिला ओवाळायचे आहे. तिच्या पायावरती आपल्याला डोके ठेवायचे आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे. नमस्कार करून झाल्यावर यथाशक्ती तुम्हाला काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे किंवा पाकिट दिलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. कन्यांना त्या किती वयाच्या आहेत ते पाहून त्यानुसार तुम्ही एखादी भेटवस्तू सुद्धा देऊ शकता. त्या वयाच्या कन्यांना काय उपयोगी येईल किंवा शाळेसाठी काय उपयोगी होईल त्या वस्तू त्यांना तुम्ही भेटवस्तू देऊ शकता. किंवा मुलींना शृंगाराचे साहित्य सुद्धा खूप आवडतं, ते सुद्धा तुम्ही दिलं तरी काहीच हरकत नाही. तुम्ही पैसे दिले तरी काहीच हरकत नाही. त्यांच्या आवडीचं त्या मुली वस्तू घेऊ शकतात. आता ओवाळून झाल्यानंतर कन्यांना जेवणासाठी आपल्याला थांबवायचे आहे. जेवणासाठी आपल्याला काहीही करता येते. कन्यांना जे आवडत असेल ते तुम्हाला करायचं आहे. खूप तेलकट पदार्थ करू नये, कारण परीक्षेचा सीझन असतो. मुली आजारी पडण्याची शक्यता असते. आता तुम्हाला जर जास्त कन्यांना बोलवणे शक्य नसेल तर तुम्ही एकच कन्येचं पूजन केलं तरी चालेल. आता किती कन्या पूजनानं किती फळ मिळतं ते तुम्हाला मी सांगणार आहे. एक कुमारिकेचं पूजन केलं तर ऐश्वर्याची प्राप्ती होते. 2 कुमारिकेचे पूजन केले तर मोक्ष प्राप्ती होते. 3 कुमारिकेंचे पूजन केले तर अर्थप्राप्ती होते. 4 कुमारिकेंचे पूजन केले तर राज्य प्राप्त होते. विद्येच्या प्राप्तीसाठी 5 कुमारिकेंची पूजा केली जाते. तर षटकर्म सिद्धीसाठी 6 कुमारिकेंना पूजा केली जाते. 7 कुमारिकेंना पूजल्यामुळे अर्थ आणि राज्य प्राप्त होते. 8 कन्यांना पूजनामुळे सफलता प्राप्त होते. 9 कुमारिकांना पूजल्यामुळे पृथ्वी राज्य मिळतं. कन्या पूजनामध्ये एक भैरव म्हणून एका मुलाला किंवा मुंजाला जेवायला बोलवावे. कुमारिका पूजन तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा कुमारिका पूजनाच्या वेळी एखाद्या मुलाला आमंत्रित कराल. तेव्हाच तुम्ही सुद्धा 9 मुली बोलवल्या असतील तर एका मुलाला नक्की बोलवा आणि जरी एक मुलगी बोलावली असेल तरी एका मुलाला कन्या पूजनासाठी बोलवायचे आहे. बटू किंवा भैरव म्हणून पूजा करायची आहे. कन्या पूजनासाठी एका मुलाला बोलवणं का आवश्यक आहे याची एक आख्यायिका आहे. ती अशी की देवीच्या मंदिरामध्ये सुरक्षेसाठी महादेवांनी आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिले होते. देवीचे शक्तिपीठ स्थापन करण्यासाठी महादेव स्वतः पृथ्वीवर आले होते. जिथे जिथे सतीचे अंग पडले तिथे तिथे शक्तिपीठाची स्थापना झाली आहे. तसेच महादेवांनी आपल्या स्वरूपात भैरवांना प्रत्येक दरबारात तैनात केले होते. भैरव पूजा केल्यामुळे आपल्या देवीची पूजा होत असते, हे शुभ मानले जाते. आणि कुमारिका पूजनाचे पूर्ण फळ तुम्हाला हवं असेल तर कुमारिका पूजनाबरोबर एक
भैरव किंवा एक मुलगा तुम्ही आमंत्रित करणं आवश्यक आहे। आता जर तुम्ही कन्यापूजन केले आणि जर एक मुलगा बोलावलाच नाही तर तुमचे कन्यापूजन अपूर्ण राहणार आहे, व्रत पूर्ण होणार नाही। त्यासाठी कन्यापूजन म्हणजे कुमारिका पूजन तुम्ही आयोजित करणार असाल तर तेव्हा 9 कुमारिकामध्ये किंवा एक तरी कुमारिका तुम्ही बोलवत असाल तर त्याबरोबर एका भैरवाला म्हणजे एका मुलाला तरी तुम्ही आमंत्रित करायलाच पाहिजे। त्याचीसुद्धा यथाशक्ती पूजा करायची आहे, त्यालासुद्धा भेटवस्तू द्यायची आहे। कन्यापूजन कधी करावं तर तुम्हाला जसे जमेल तसे त्या दिवशी जमेल, नवरात्रीच्या त्या दिवसांमध्ये केले तरी चालते। ललिता पंचमीला किंवा अष्टमीला नवमीला कन्यापूजन केलं तर उत्तम। मी कन्यापूजनाची जास्तीत जास्त माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा। धन्यवाद।